नमस्कार. आजची सगळ्यात मोठी अपडेट. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती, राज्य सरकार, केंद्र सरकारकडून घेतले जाणारे शेतकऱ्यांसंदर्भातले निर्णय आणि योजनांसंदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मदत होईल. सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात सगळ्यात मोठा निर्णय. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पहा, पीक विम्याची रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पीक विमा संदर्भात अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय म्हणजे पीक विमा जर तुमच्या खात्यामध्ये वेळेवर जमा झालेला नसेल, वेळेवर जमा होत नसेल, त्याला विलंब होत असेल, तर आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्हाला पीक विमा लवकर मिळाला नाही तर पैसे वाढवून मिळणार आहेत, विमा वाढवून मिळणार आहे. आता कसं काय वाढवून मिळणार, तर पहा, कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पीक विमा वितरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याला एकूण 1400 कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे आणि हे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर जो मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पीक विम्यासंदर्भात, तो निर्णय म्हणजे पीक विमा कंपनीकडून जर तुम्हाला तुमची सर्व प्रोसेस ओके असून विलंब होत असेल तर तुम्हाला आता पीक विम्याची रक्कम वाढवून मिळणार आहे. ही रक्कम वाढवून मिळण्याचं कारण म्हणजे पहा, तुम्हाला जितक्या दिवस पीक विमा मिळणार नाही, जितका उशीर होईल तितका पीक विम्याला 12% व्याज लागून तुम्हाला विमा दिला जाणार आहे. तर अतिशय मोठा निर्णय आहे. फक्त हा निर्णय पीक विमा कंपनीलाच लागू करण्यात आलेला नाही, तर राज्य सरकारला सुद्धा हा सेम निर्णय लागू करण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून सुद्धा पीक विम्याचा हप्ता विमा कंपनीला देण्यासाठी जर उशीर होत असेल तर राज्य सरकारला सुद्धा 12% व्याजासह आता हा पीक विमा द्यावा लागणार आहे. म्हणजेच 12% व्याज लागून तुम्हाला आता पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. तर सगळ्यात मोठा निर्णय हा शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मोठ्या निर्णयाची घोषणा करण्यात आलेली आहे. आहे की नाही आनंदाची बातमी. अशाच वेगवेगळ्या निर्णयांची माहिती आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आत्ताही विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा.